कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या कालावधीत कोणत्याही उमेदवार किंवा राजकीय पक्षांना विनापरवाना जाहिरात करता येणार नाही। तसंच समाज माध्यमांवर पैसे देऊन जाहिरात करण्यास परवानगी नाही। असा प्रकार आढळून आल्यास संबंधित उमेदवाराला कारणे दाखवा नोटीस बजावून त्या प्रसिद्धीचा खर्च निवडणूक खर्चात दाखवला जाईल। निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचं काटेकोर पालन करावं असं आवाहन प्रशासक तथा मुख्य निवडणूक अधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी केलंय। कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे। प्रशासक तथा मुख्य निवडणूक अधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची बैठक पार पडली। यावेळी माध्यम कक्षाचे संनियंत्रण अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ आणि सदस्य सचिव मोहन सूर्यवंशी उपस्थित होते। राज्य निवडणूक आयोगानं जारी केलेल्या नियमावलीची कोल्हापुरात काटेकोर अंमलबजावणी केली जाईल। पेड न्यूज संदर्भात विविध माध्यमांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येईल, तर समाज माध्यमांवर प्रचार करताना निवडणूक आयोगाच्या नियमांचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्याचं आवाहन के मंजुलक्ष्मी यांनी केलंय। टीव्ही, केबल नेटवर्क, चित्रपटगृह, खासगी FM वाहिन्या, सार्वजनिक ठिकाणी होणारं दृकश्राव्य प्रदर्शन, वृत्तपत्रातील जाहिराती, सामूहिक SMS, व्हॉइस मेसेज तसंच इंटरनेट आणि समाज माध्यमांवरील जाहिरातींचं प्रसारण करण्यापूर्वी माध्यम प्रमाणीकरण करून घेणं बंधनकारक आहे। जाहिरातीमध्ये धार्मिक भावना दुखावणारा आशय नसावा, कोणत्याही प्रार्थना स्थळाचं दृश्य, धार्मिक चिन्ह किंवा घोषवाक्य वापरू नये। प्रमाणीकरणासाठी राजारामपुरीतील व्ही.टी. पाटील हॉलमध्ये माध्यम कक्ष स्थापन केलाय। जाहिरात प्रसिद्ध करण्याच्या तारखेपूर्वी किमान 5 दिवस आधी अर्ज सादर करावा। त्यानंतर 3 दिवसात समिती त्या अर्जाचा निपटारा करेल। मजकुरात दुरुस्ती सुचवण्याचा, जाहिरात नामंजूर करण्याचा अथवा काही भाग वगळण्याचा अधिकार समितीला असेल असं सांगण्यात आलंय।